नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या कलाविष्कार या कार्यक्रमामध्ये आज आपल्यामध्ये आहेत गोमंतकातील एक नामवंतसे नाट्यकलाकार, भजनी कलाकार तसंच गायक प्रभाकर गावकर सर. आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया. प्रभाकर सर, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण गोमंतकातील एक ज्येष्ठ असे नाट्यकलाकार आहात. तर या नाट्यक्षेत्रामध्ये आपण जे कार्य केलेलं आहे प्रशंसनीय असं, त्याची दखल घेऊन कला आणि संस्कृती संचालनालयानं आपला त्या ठिकाणी राज्य पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे, यथोचित आपला सन्मान केलेला आहे. तर या नाट्यक्षेत्रामध्ये आपण कधी आणि कसे काय वळलात? नाट्यक्षेत्रात म्हणजे हायस्कूलमध्ये असताना, हायस्कूलमध्ये मी शिक्षक होतो. विद्याप्रसारक हायस्कूल मोर्जी इथे मी 36 वर्ष शिक्षकाचं काम केलं. आणि त्याच वेळी मला थोडी आवड लागली नाटकाची. नाटकं बघायचं, वाटायचं एक भूमिका कधीतरी करावी. आणि आमच्यात गावातले एक संगीत दिग्दर्शक, त्यांना मी बाबू बेपशेड म्हणून ओळखायचो, त्याने एक नाटक काढलं आणि त्यात मला प्रमुख भूमिका दिली. त्या नाटकाचं नाव होतं खुनाला वाचा फुटली. ती एक प्रमुख भूमिका मला दिली. आणि त्याची मुलगी, त्याची इच्छा होती की आपल्या मुलीला त्या नाटकामध्ये काम करू द्यायचं. आणि म्हणून त्याने मुद्दाम नाटक काढलेलं. त्यात ती माझी पहिली भूमिका. माझी भूमिका बघून सगळ्यांनी माझी वाहवा केली, कौतुक केलं, प्रशंसा. त्या वेळेपासून माझी नाटकाला सुरुवात झालीच. आणि त्यानंतर आमच्या वाड्यावरती काही नाटकं काढतात हौशी. त्यात एक आणखी जखम नाटक काढलं, त्यात डाकूची भूमिका केली, ती लोकांना आवडली. नंतर आणखीन काही वर्ष आमच्याच वाड्यावरती एक 10-12 वर्ष नाटकानंतर बंद पडली ती. तिथं मी भूमिका केली. नंतर माझी भूमिका बघून आमच्या गावातले वाड्यावरचे काही लोक त्यांना आवडले, म्हणून त्यांनी मुद्दाम ते मला बोलवून घ्यायचे आणि अमुक भूमिका तू कर. त्याप्रमाणे मी नाटकात भूमिका केल्या. गावाबाहेरही आपण केल्या असतील? गावाबाहेर नंतर केल्या ते संगीत शिक्षण घेतल्यानंतर, म्हणजे 77 सालातून मी संगीत शिक्षणाचे धडे घेतले. त्याच्यापूर्वी मला संगीतातलं काहीही माहीत नव्हतं. म्हणजे आमच्या जयवंत मांजरेकरांकडून त्यांच्याकडून, नंतर माडी गुरुजीकडून. आणि त्याचबरोबर मला माझ्यावर संस्कार झाले ते दत्तदास घागबुवा यांचे. तर त्यावेळी मी जे नाटक केले ते संगीत नाटक सुरुवातीला एक हौशीच नाटक होते ते. आणि नंतर मी अमृतमोहिनी हे नाटक, अमृतमोहिनी विद्याहरण. पण अमृतमोहिनीतली शंकराची भूमिका मुद्दाम मेणकुरे म्हणजे सासरवाडी, तिथं त्या लोकांनी मुद्दाम बोलावून घेतलं, कारण त्यांना माहीत होतं मी गातो म्हणून. आणि मुद्दाम शंकराची भूमिका माझ्यासाठी ठेवलेली. आणि तिथं संगीत दिग्दर्शक होते आपले अनिल कोंडूरकर. आणि त्याने मुद्दाम सांगितलं ही भूमिका आणखी कोणीही करू नका, फक्त प्रभाकरलाच बोलवायचं. आणि त्यामुळे केली. माझी भूमिका सगळ्यांना आवडली. आणि जास्त करून जो प्रेक्षक होता, श्रोता होता, तो यशवंत शेट्ये म्हणून, आजचे सूर्या शेट्येंचे वडील, खरोखर दर्दी होते. त्यांनी माझी भूमिका घेतली, माझ्या पाठीवर जी थाप दिली, आणि त्यामुळे मला आणखी प्रेरणा वाढली. आणि नंतर ही अमृतमोहिनीत त्यानंतर माझे एकूण 13 नाटकं झाले. सगळी बाहेरच, गावात नाही. मुद्दाम बोलावून घ्यायचे. फंडार्थसुद्धा एक पिसुरलेला फंडार्थ नाटक होतं. त्यावेळी ऐनवेळी जी शंकराची भूमिका होती ती व्यक्ती आली नाही. मग 2 दिवसात ते नाटक झालं पाहिजे. कोणीतरी सांगितलं, कोणीतरी नाही, आमचे आकाशवाणीचे रमेश बर्वे होते, त्यांनी सांगितलं मोर्जीला चला आणि प्रभाकर गावकर निघाल, त्यांना बोलवून घ्या. मग त्यांचे भाऊ कमल बर्वे ते आणि दया कानोळकर तबलजी, ते दोघेही आले आणि मला त्यांनी विनंती केली. मग आमच्या दिग्दर्शकाला विचारलं, त्याने परवानगी दिली. आणि पिसुल्याच्या फंडार्थ प्रयोगात मी ती भूमिका केली. आणि सांगायचं म्हणजे अभिमानाची गोष्ट, कमल बर्वे ते संगीत दिग्दर्शक वाजवायचे हार्मोनियम, त्यांनी मला शाबासकी दिली, वाह शंकराची भूमिका म्हणजे भूमिका. दयानंद कानोळकर नाटक संपल्यानंतर आले, थांब मारले आणि 1 नंबर तुझी भूमिका. मला 1 नंबर दिला. 2 नंबर नागेश फडते, त्यांनी भस्मासुराची भूमिका केली होती. आणि 3 नंबर नारदाची भूमिका रमेश बर्वेने केली होती. पण त्यांना 3 नंबर दिला, मला 1 नंबर. माझी छाती भरून आली. खरोखर अभिमानाची गोष्ट. विद्याहरणमध्ये आपण मला वाटतं जास्त भूमिका केल्या. विद्याहरणमध्ये मी एकूण साधारण 16-17 भूमिका केल्या.
पहिली भूमिका आमच्या गावातच फंडार्थ नाटक काढलेलं विद्याहरण, तिथं पहिली भूमिका केली मी. आणि त्यानंतर ती माझी शुक्राचार्याची भूमिका, ती एकदम आवडली. आणि नंतर कला अकादमी संगीत महोत्सव होता, त्यावेळी तिथं आम्ही नाटक सादर केलं. आणि ते कला अकादमी त्या थिएटरमध्ये ते नाटक झालं. आणि त्याबद्दल माझी भूमिका बघून तुळशीदास नावेलकर, सोमनाथचारी हे धरती कलाकार, मोठे कलाकार मुद्दाम आले आणि मला शाबासकी दिली, वा शुक्राचार्य म्हणजे असं. आणि तुळशीदासने मला शाबासकी दिली, गायन मस्त गायन केल्याचं म्हणून. तर तिथं आणि त्यानंतर ते कला अकादमीचे सदस्य सचिव फळदेसाई, त्याने आमचं बघितलं आणि दुसरा प्रयोग त्यांच्यातर्फे पार्शेला ठेवला. आणि पार्शेला ते नाटक बघितलं. वास्तविक फक्त उद्घाटन करण्यासाठी ते फळदेसाई आले होते, पण एकदा जे बसले ते शेवटपर्यंत संपेपर्यंत उठले नाहीत. आणि संपल्यानंतर मुद्दाम आत येऊन सांगितलं, तुमचं नाटक कंपनीपेक्षाही श्रेष्ठ आहे, तुम्ही आता कुठेही प्रयोग करू शकता. त्यावेळी मला खरोखर भरून आलं एकदम, कारण हे उद्गार ऐकल्यानंतर. आणि त्यानंतर 5-6 ठिकाणी शिरोड्याला, कोलवाळला, 5-6 ठिकाणी हे प्रयोग आम्ही केले. त्यानंतर गोमंतक मराठी अकादमी स्पर्धा होती आणि ताळगावचा ग्रुप, ते आपले अशोक काणकोणकर वगैरे, दिगंबर काणकोण ते होते, त्यांनी नाटक काढलेलं आहे. त्यांनी मला बोलावून घेतलं या भूमिकेसाठी. आणि तिथं मी त्यावेळी मला बक्षीस मिळालंच. आणि त्या लोकांनी माझं कौतुक केलं. आणि त्यांच्यातर्फे 7 नाटकांचे प्रयोग झाले. असे सगळे एकूण 16-17 प्रयोग विद्याहरणाचे झाले. आणि माझी भूमिका सर्वांना आवडली. त्यावेळी परीक्षक होते आबा पणशीकर पेडण्याचे. म्हणजे काही दिवसांनी काही महिन्यांनी मी त्यांना भेटलेच ते मला, मुद्दाम नाही भेटलो. आणि विचारलं माझी भूमिका कशी झाली. अरे काय सांगा, शुक्राचार्य असावा तर असा, आणखी काय बोलावं थोडेच. तर असे उद्गार, अशा प्रतिक्रिया मला त्यामुळे भरून बरं वाटतं. मला वाटतं तुमच्या पुरस्काराला म्हणजे बक्षिसांना सुरुवात ही पारशेमध्ये झाली. हो, पाचशेमध्ये झाली. मग त्या लोकांनी माझा गौरव केलाच. आणि त्याच्या पूर्वी एक नाटिका वेड्याचं घर उन्हात हे नाटक घडलं होतं. तिथं दादासाहेबांची भूमिका केली होती. तिथं मला बक्षीस मिळालं. नाट्यक्षेत्राप्रमाणेच आपण गायन क्षेत्रामध्ये चांगला नावलौकिक प्राप्त केलेला आहात. गीत रामायणाचे मला वाटतं 220 कार्यक्रम आपले झालेले आहेत. त्याबद्दल आपण काय सांगाल? खरोखर अभिमानाची गोष्ट आहे, कारण अजूनपर्यंत आमच्या गोव्यात एवढे कोणी कार्यक्रम केले असं माझ्या ऐकिवात नाही. म्हणून मला खरोखर अभिमान वाटतो आणि आनंद आहे. 220 कार्यक्रम झालेच. 200 कार्यक्रम ज्यावेळी झाले त्यावेळी आमच्या गोव्याचे कला आणि सांस्कृतिक मंदिर दयानंद मांद्रेकर यांच्यातर्फे माझा सत्कारही झाला. त्यानंतर मुकुंदवा मडगावकर आणि त्यांचे पुत्र विनय मडगावकर सध्या त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांनी मुद्दाम 201 त्या कार्यक्रमाचा सत्कार केला. आणि त्यावेळी आमचे शाहू महाराज आले होते आणि त्यांच्यातर्फे माझा सत्कार केला. ही प्रेरणा कोणी दिली तुम्हाला? कोणाकडून घेतली? गीत रामायण खरं म्हणजे माझ्यावर संस्कार झाले ते म्हणजे दत्तदास बुवा घाग. आज सगळे कार्यक्रम करताच सुधीर फडक्यांच्या ज्या ध्वनिमुद्रिका आहेत त्या ऐकून आणि जशाच तसं करतात. पण ध्वनिमुद्रिका ऐकून मी गीत रामायण तयार केलेलं नाही, हे मी स्पष्ट माझ्यातर्फे सांगतो मुद्दाम. कारण काही जणांना असं वाटतं की तुझ्या थोड्या चालीत बदल कसा काय, तर माझ्यावर ते संस्कार दिले ते घागबुवांचे. कारण घागबुवांचेच 5-6 कार्यक्रम मी प्रत्यक्ष ऐकले आणि त्यांच्या ज्या काही चाली होत्या त्या मी थोड्या स्मरणात ठेवल्या आणि त्या आधारेच मी कार्यक्रमांना सुरुवात केली. त्यावेळी मला राग रागिणी स्वर काहीही माहीत नव्हतं, फक्त ऐकून. आणि माझ्याकडे पुस्तक होतं, म्हणजे माझे मित्र म्हणजे तुमच्याबरोबर मी कोल्हापूरला गेलो होतो आणि तिथं लायब्ररीत ते गीत रामायणाचं पुस्तक मला मिळालं. ते आणून वाचन करून आणि त्यांच्या चाली ऐकून गीत रामायण मी तयार केलं. आणि सुरुवातीचा कार्यक्रम कमळेश्वर हायस्कूल कोरगावला
त्या हायस्कूलतर्फे त्यांनी एक कार्यक्रम माझा ठेवला. म्हणजे वास्तविक प्रसंग असा होता की त्यांच्या हायस्कूलमध्ये एक तास ठेवलेला त्यांनी, म्हणजे रामायणावरती कथा सांगायच्या. त्यांना वाटलं ते प्रमोद गणपुले सर, ते आमचे मित्र, ते आम्हाला भेटले आणि तुलाही भेटले, तुम्हालाही भेटले ते, आणि तुम्हाला त्यांनी विचारलं रामायणाबद्दल किंवा रामायणाविषयी तुमच्याकडे काही कार्यक्रम आहे का. तुम्ही उसपर्यंत सांगितलं हो अंकित रामायण तयार आहे. पण खरं सांगायचं म्हणजे त्यावेळी माझी तयारी नव्हती. तुम्ही सांगितलं हो म्हणून होकार दिलं आणि म्हटलं चला करूया. आणि 5 दिवसात आम्ही तयारी केली आणि तिथं कार्यक्रम केला. त्या सरांना आवडला, मुलांनाही आवडला. आणि त्यानंतर 7-8 कार्यक्रम मी असेच केले. म्हणजे शास्त्र, संगीताचं शास्त्र मला काहीही माहीत नाही, स्वर माहीत नाही, अशा परिस्थिती. आणि नंतर जरा भीती वाटायला लागली. कोणीतरी विचारलं कोणत्या स्वरात गातोस तू, राग कोणता, काही सांगायला जमत नव्हतं. आणि नंतर मी गागबुवांना भेटलो आणि विचारलं बुवा मी करू का कार्यक्रम. ते म्हणाले अवश्य कर. आणि त्यानंतर जयवंत मांद्रेकर यांच्याकडे मी संगीताचे धडे घेतले आणि त्यांनाही विचारलं गायनाचा कार्यक्रम करू का. त्यांनी मला सांगितलं अवश्य कर. आणि हे गीत कोणत्या रागात आहे, कोणत्या तालात आहे, त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर हळूहळू राग रागिणी स्वरांची माहिती घेतली आणि नंतर माझे कार्यक्रम अनेक झाले. म्हणजे नंतर त्यावेळी वाटायला लागलं की जेवढे लोक भरपूर असतील तेवढे माझा कार्यक्रम मी आणखी जोशात करू शकतो, खात्री झाली माझी. आणि त्यानंतर भरपूर कार्यक्रम झाले. भगवान दत्तात्रेयांच्या विविध अवतारावर आधारित गीत दत्तात्रेय हा सुद्धा आपण कार्यक्रम सादर करता, त्याबद्दल काय सांगाल. गीत दत्तात्रय हा सुद्धा कार्यक्रम, ही सुद्धा प्रेरणा मला दत्तदास भागवतांनी दिली. त्या ज्या चाली आहेत गीत दत्तात्रयातल्या ते प्रत्यक्ष गागबोनच्याच चाली आहेत. आणि तेच ऐकून मी गीत रामायणाचे कार्यक्रम केले. गीत रामायणाचे कार्यक्रम आजपर्यंत साधारण 100च्या जवळपास झालेले आहे. आता गीतसाई या गीताचे कवी किंवा हे गीताचा हे जे पुस्तक लिहिलं, काव्यसंग्रह जो लिहिला आहे ते आमच्या मोडजीतील सुपुत्र आणि कीर्तनकार साईदास सापटे त्यांनीच लिहिलं आणि त्यांनीच मुद्दाम माझ्याकडे दिलं. या गीतांना चालीत तुम्ही बसवा आणि कार्यक्रम सादर करा. त्याप्रमाणे मीच चाली बसवल्या त्या. आणि त्यांच्या साईबाबा देवस्थानचा जो आपले हे वर्धापन दिन असतो दसऱ्याला, त्या दिवशी मुद्दाम त्याने आमंत्रण दिलं की आज कर. आणि त्या दिवशी मी केला. त्याने त्या चाली ऐकल्या आणि म्हणजे परवानगी काय म्हणतो आपण, फुल परमिशन तसं दिलं, आता कुठेही कार्यक्रम तू कर म्हणून. आणि त्यानंतर मी अनेक कार्यक्रम केले. तो कार्यक्रम ऐकून माझा एक मित्र गुरुदास कलंगुटकर त्याने ऐकला आणि त्याला वाटलं याची ध्वनिफीत काढावी म्हणून. त्याचा स्टुडिओ होता आणि त्याने मुद्दाम बोलावून तिथं त्याची ध्वनिफीत तयार केली. गीतसाई ही ध्वनिफीत तयार केली. तुम्ही शिक्षक म्हणून 36 वर्ष काम केलेलं आहात, तर तुमच्या या गायनाचा मुलासाठी जे देशभक्तीपर गीत म्हणा किंवा अभंग, नाट्यगीत यामध्ये काही त्यामुळे तुम्हाला फायदा झाला का. फायदा म्हणजे माझी मुलं तयार झाली, विद्यार्थी माझे तयार झालेत. मी एक असा ग्रुप तयार केला, एक समूह तयार केला. फक्त समूह गीतं ज्यावेळी 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन, 26 जानेवारी, प्रजासत्ताक, त्यावेळी स्पर्धा असतात देशभक्तीपर गीतांना. आणि त्यासाठी मुलांचा एक समूह तयार केला होता. आणि ज्या ठिकाणी आमच्या पेडणे तालुक्यात, बाहेर जास्त गेलो नाही मी, पेडणे तालुक्यात ज्या शाळेमध्ये या मुलांना घेऊन गेलो तिथं पहिलं दुसरं हे बक्षीस घेऊनच आलेलो आहे. आणि तो माझा ग्रुप एवढा म्हणजे खात्रीपूर्वक म्हणजे विश्वासार्ह, जे काही सांगायचं ते करायचं. आणखी दुसरं वैशिष्ट्य, त्यावेळी हार्मोनियम, तबला वगैरे काही नव्हतं. आताची परिस्थिती वेगळी आहे. आता प्रत्येक शाळेला हार्मोनियम दिलेला आहे, तबला दिला आहे, शिक्षक दिलेला आहे. मी स्वतः पेटी घेऊन जायचो आणि माझा दुसरा मित्र अरुण शेडगावकर तबलावादक, तो तबला घेऊन यायचा आणि आम्ही कार्यक्रम बसवायचो. आणि अशा पद्धतीनं मुलांना तयार केलं आणि मुलांनी नाव कमावलं, हायस्कूलचं नाव वर केलं आणि त्याचबरोबर आमच्या गावचं पण
नाव वर काढलं. ही एक मला अभिमानाची गोष्ट आहे. गोमंतकातले जे सध्या काही नामवंत असे भजनी कलाकार आहेत त्यांच्याबरोबर गायनाची तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि असं ऐकिवात आहे की तुमचा अभंग हा लोकांना जास्त आवडतो, इतरांपेक्षा वेगळा असतो. अशी काय तुमची स्पेशालिटी आहे, वेगळापणा आहे? तशी खास स्पेशालिटी मी काही सांगू शकत नाही, पण एवढं निश्चित माझं गायन ऐकल्यानंतर जे लोक कंटाळून जायचे ते मुद्दाम परत यायचे. कोण म्हणतोय अभंग, बघूया तरी. आणि तो अभंग त्या लोकांना आवडायचा. ते बघून मला खरोखर बरं वाटायचं. आमच्या गावामध्ये एकादशीला वगैरे किंवा सोमवारी देवळात कार्यक्रम असतात, भजनाचे कार्यक्रम वगैरे. त्यावेळी आणखीन जे कलाकार ते म्हणतात अभंग, पण नंतर काही जण कंटाळून जायचे. पण मी सुरुवात केल्यानंतर परत यायचे आणि ऐकायला बसायचे. मी खरोखर भाग्यवान आहे, कारण अनेक नामवंत कलाकाराबरोबर मला भजन करायची, गायन करायची संधी मिळाली. उदाहरण देऊ शकतो, आमच्या गोव्याचे आघाडीचे मनोहर बुवा शिवोलकर, मांजरेकर, ते कुठेही असू दे, मला बघितलं की मुद्दाम बोलवून घ्यायचे, हे माझ्याबरोबर बस आणि भजन. आमंत्रण असलं की मी जायचोच. आमंत्रण नसतानासुद्धा मी दिसलो की मला मुद्दाम बोलवून घ्यायचे आणि भजनाला व्हायचे. त्यांच्याबरोबर नासिके सातार्डेकर, पांडुरंग राऊळ अशा अनेक नामवंत आपले हळदणकर, नामवंत कलाकार मी भजनचे साथ केले, त्यांच्याबरोबर गायन केलेलं आहे. आमच्या आजच्या या नवी पिढीला जिच्यावर सध्या पाश्चात्य संस्कृतीचा विशेष पगडा प्रभाव दिसतो आहे, तर त्यांच्यासाठी आपण काय संदेश देऊ शकाल? खरोखरच आजची जी पिढी बघितल्यानंतर असं वाटतं, खरोखर ही पिढी वाहत चालली की काय? आमची संस्कृती काय? आम्ही काय, आम्हाच्या संतांनी आम्हाला काय ठेवा दिलेला आहे, तो ठेवा कोण जपून ठेवणार, हे खंत आहे. कारण आजच्या पिढीला बघितलं तर दुसरीकडे नको, आमच्याच वाड्यावरती अशी मुलं आहेत, दर गुरुवारी आम्ही तिथं बसतो, देवात उत्सव करतो, पण भजन म्हटलं की तिथं कोणी बसत नाहीत. बसलेच तर मोबाईल घेऊन बघतात, फक्त मोबाईल. भजनाची आवडच नाही. आमच्या वाड्यावरती सगळं हार्मोनियम, तबला सगळं आहे, पण चला रे जरा भजन करूया, एक अर्धा तास, एक तास भजन करूया, कोणीही येत नाही. ही एक दुःखाची गोष्ट. तर मला असं सांगावंसं वाटतं की जी आजची नवीन पिढी आहे, या नवीन पिढीनं आमची जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, एवढी महान संस्कृती आहे, ते टिकवायचं काम कोणीतरी केलं पाहिजे. आणि ते कोणाच्या हातात आहे? आजच्या तरुण पिढीच्या हातात आहे. आणि या तरुण पिढीनं पुढाकार घेऊन, ही समज घेऊन, या भजन किंवा ही जे गायन आहे यात भाग घेऊन आपल्या अंतरात जी काही कला आहे ती वर काढावी, आपणही काढावी, आपणही पुढे आणि इतरांनाही आपल्या बरोबर घेऊन आमच्या संस्कृतीचं नाव उज्ज्वल करावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. प्रभाकर सर, आपण मुद्दाम या ठिकाणी मुलाखतीसाठी आपला वेळ दिलात, त्याबद्दल दूरदर्शन केंद्र पणजीच्या या आपल्या कलाविष्कार कार्यक्रमातर्फे आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आपले ऋण देश व्यक्त करतो. धन्यवाद. मी सुद्धा आपले मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर दूरदर्शनचे हे सर्व सभासद इथं आलेले आहेत आणि आम्हाला ही संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.